पुढची रेसिपी काय आहे? आमच्या पुढच्या रेसिपी आहे चिकन कॅप्रियाला. चिकन कॅप्रियाला नाव खूप ऐकलंय मी. ते पण गोवाची एक पद्धत आहे चिकनची, एकदम छान वाटतं केल्यानंतर. ओके, साहित्य सांगता मला काय? साहित्य बघा, तिकडे बोनलेस चिकन ओके धुवून साफ करून ठेवलेलं आहे. ओके, टोमॅटो, कांदा, मिरची बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, लसूणच्या पकल्या आणि आपला जिरा, गरम मसाला, मीठ, हळदी पावडर आणि आला. ओके, साहित्य बघितलेलं आहे. अगदी सोपी असावी असा मला एक संशय आहे. फक्त आता काय मला प्रश्न असा पडलेला की साहित्य तर बघितलेलं आहे, पण ह्याला आपल्याला काय म्हणतो आपण त्याला, तुम्हाला पेस्ट काहीतरी करायला लागेल ना? याची पेस्ट तयार करतो ना. अच्छा, तेच करायचं? तेच करायचे. ओके ओके, कसं करायचं, काय करायचं मला सांगा. पहिले कांदा आपण घेतला. कांदे घेतले. अरे बरं, हळू. तुम्हाला काय भीती वाटेल नाही हो, तुमचं रोजचं आहे. त्याचं असं काही नाही. जर सुद्धा दालचिनी, लवंग, जिरा, लसूण. तुमचं किचन कुठे आहे? किचन चेंबूरलाच आहे. चेंबूरला. अद्रक इथे आहे. आणि मिरची सगळ्यात शेवटी का? थोडं परतून घे. थोडा गरम मसाल्याचा ते वास सुटला पाहिजे, नाकात लागला पाहिजे. ओके. हां, त्याच्यामध्ये चाव येणार. हे टाका किलो. जास्त टाकू का जरा? मला 1 चम्मच. थोडी तुम्हाला जास्त तिखट पाहिजे तर जास्त टाका. हां, तिखट पाहिजे. तुम्हाला जास्त तिखट आवडतो, तिखट करा. कमी तिखट आवडतो थोडं कमी करा. ओके. काय अप्रतिम मसाला आहे. आता हे टाका हळदी पावडर, हां, टोमॅटो. आपल्याला हे सगळं मिक्सर मधून काढायचं का? मिक्सरमध्ये काढायचे. टोमॅटो सुद्धा घालायचं? टोमॅटो टाकायचं. सर्व आयटम वाटून घ्यायचे. ओके ओके. आता एक बाकी राहिलं, कोथिंबीर अजून टाकायचं नाही. बरं. हे वाटून घेताना डायरेक्ट मिक्सरमध्ये. डायरेक्ट मिक्सर? हां, त्याच्यामध्ये चाव अजून उठून येणार. ओके ओके. हे आता आपल्याला मिक्सर मधून हे तयार आहे. आता ओके, तयार झालेलं आहे. आता आम्ही जर मिक्सर मधून काढतो, कोथिंबीर वगैरे टाकतो, मस्तपैकी त्याचा सुवास घेतो. प्रभूंनी ही आपल्याला व्यवस्थित पेस्ट करून दिलेली आहे. आता पुढे काय करायचं मला सांगा. आता पुढे हे चिकन टाकायचं. त्याच्यात घालू का? फ्राय करून चांगला फ्राय झाला पाहिजे. त्याला थोडासा पांढरा रंग, त्याला पांढरा टेंडर ब्राऊन आला पाहिजे. थोडंसं पाणी. बस. अच्छा, एक 5 मिनिट शिजू दे. बर. नंतर म्हणजे पुढचा मसाला पुढे नंतर टाकूया. बरं बरं. नाही, मग तुमचं ते आता कॅटरिंग, समजा कॅटरिंगचं तर तुमचं ते सगळं वाण सामान आपण म्हणतो, म्हणजे गहू, तांदूळ, हे तुम्ही कुठून आणता? वाशी. डायरेक्ट तिकडून? वाशी FMC मार्केट पासून. होलसेल मध्ये. नाहीतर आता इकडे किराणा दुकान घेतलं तर ते परवडणार नाही. बरोबर. म्हणजे आता समजा आम्हाला इथे किराणामध्ये तांदूळाचा भाव किलोला समजा एक 38 रुपये असेल तांदूळला. हां, तिकडे आपल्याला कमीत कमी 24 रुपये, 22 रुपये. एवढा फरक पडतो? फरक आहे. कधी कमी. लक्षात ठेवा. नाहीतर तरी असं होणार ते 4 आण्याचं मुर्गी 8 आणे का मसाला तसे नाही झाला पाहिजे. करेक्ट. हां, ओके. हे झालं वाटतं. हां, झालेलं आहे, तयार झालेलं आहे. फर्स्ट क्लास झालेलं आहे एकदम. मसाला मिक्स करा. ह्याच्यातच झालं मसाला टाका. जास्ती पाणी टाकायचं नाही, थोडा घट्ट असला पाहिजे. ओके. मीठ टाका. हे जवळजवळ आता झालेलं आहे. तयार झालेलं आहे आता. हे आपण खाऊ शकतो आता, नाही का? तुम्ही लगेच पेन काढा, तुम्ही लिहायला घ्या साहित्य आणि कृती. आमचं हे चालू राहील इथे. चिकन काप्रियाल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बोनलेस चिकन, टोमॅटो, कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण, जिरं, लवंगा, तमालपत्र, मीठ, हळद आणि आलं. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, दालचिनी, लवंगा, जिरं, लसूण, आलं, मिरच्या आणि टोमॅटो परतून घ्यावा.
हे परतून घेतलेलं मिश्रण आणि कोथिंबीर मिक्सर मधून वाटून घ्यावी. तेलामध्ये चिकन परतून त्यामध्ये पाणी, टोमॅटो आणि मसाल्याचं वाटण आणि मीठ घालून चिकन शिजवून सर्व्ह करावं.